मंचाच्या पुढे यावं आणि आपण सर्वांनी हात उंचावून टाळ्या वाजवाव्या. हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सुद्धा हा आनंदाचा क्षण. मी विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करावा. वंदनीय हिंदू हृदय सम्राटांना आज प्रचंड आनंद होत असेल. माँसाहेब खुश असतील तर इथूनच काहीच्या अंतरावर असलेल्या राजसाहेबांच्या आई मधुवंती आई सुद्धा प्रचंड खुश असतील. छत्रपती शिवाजी महाराज की. या शिवतीर्थाने हा क्षण आज अनुभवलेला आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत, या क्षणाचे साक्षीदार आहोत. यानंतर मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील यांना की त्यांनी या सभेला संबोधित करावं. मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून आणि हाकेच्या अंतरावर असणाऱ्या भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या चैत्यभूमीच्या स्मारकाचं स्मरण करून आणि तिथून पुढं श्री सिद्धिविनायकाला नमन करून मी आपल्या सर्वांचे या शिवशक्ती सभेचं स्वागत करतो. आणि या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजजी ठाकरे, आमचे ज्येष्ठ मित्र संजय राऊत साहेब, आणि मगाशी उद्धवजी आपण थोडे उशीर आला, पण एक अतिशय उत्तम भाषण मी आजपर्यंत कधी ऐकलं नव्हतं. एवढं सुंदर भाषण आदित्यजींचं मी आज ऐकलं. या मुंबईची नस काय आहे, मुंबईला काय हवं आहे आणि मुंबईला काय आपण देणार आहे, हे ज्या नेत्याला ओळ आणि ओळ, कोपरा आणि कोपरा माहीत आहे, असे आदित्य ठाकरे मी मगाशी बघितले. उद्धवजी, महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे, पण आता मुंबईची जबाबदारी आदित्यांच्यावर सोडून आपण मोकळे व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरेंच्या मध्ये या मुंबईचा प्रश्न सोडवण्याची जिद्द आज निर्माण झालेली आहे. मुंबईत स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शब्द दिला आणि त्या शब्दामुळं ही मुंबई मराठी माणसांची आहे, मराठी वासियांची आहे, ही भावना पूर्ण देशभर पसरली. त्याचं एकमेव कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. ते होते म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणानं उभा राहिला. हे आजही महाराष्ट्रात कुणीही विसरता कामा नये. खरं म्हणजे मागचं पोस्टर बघून मला मनापासून आनंद होतोय.
त्या दोघांनी बघितलं की नाही मला माहीत नाही, पण हे मागचं पोस्टर बघून मला आनंद होतो की भावकी एक झाली. मी कालपासून मुंबईतल्या अनेक प्रभागामध्ये फिरलो. लोकांना प्रचंड आनंद आणि उत्साह आहे की उद्धवजी आणि राजजी एकत्रित आले. याचा मुंबईकरांना एवढा आनंद यापूर्वी कधी झालेला नसेल. एवढा मोठा आनंद, प्रचंड आनंद या दोघांना एकत्रित बघण्यास आज मुंबईकरांना झालेला आहे. आज इथं सगळं शिवतीर्थ भरलेलं आहे, पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला माणूस टेलिव्हिजनवर बघतोय की हे दोन भाऊ एकत्रित आले, त्याचा मुंबईत आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार. आणि म्हणून तुम्ही दोघं आलात, एकत्रित आलात, याचं पहिल्यांदा शरद पवार साहेबांच्या वतीनं मी आपल्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आज खरं म्हणजे पवार साहेबच येणार होते, पण त्यांना जमलं नाही. त्यांनी मला यायला सांगितलं. खरं म्हणजे इथं बोलत असताना नेहमी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आम्ही टेलिव्हिजनवर बघायचो. तेच मैदान आहे, तीच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. आणि मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे फार वर्षापूर्वी 19 जून 1966ला याच शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळी इथल्या एका कट्ट्यावर माझे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांनी त्यांची पहिली सभा कट्ट्यावर बसून भाषण त्यांचं ऐकलेलं होतं. दोघांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे, कायमचे राहिले. वेगवेगळ्या पक्षात जरी असले तरी मुंबईकरांच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे, ही भावना महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी कायम बाळगली. हे या ठिकाणी मुद्दामून नम्रपणाने मी नमूद करेन. आणि म्हणून हे मैदान नुसतं मैदान नाही आहे, हे मैदान स्वाभिमानाचं मैदान आहे, आपल्या अभिमानाचं मैदान आहे आणि भावनेची नाळ जोडणारं हे मैदान आहे. आणि म्हणून याच मैदानावर ज्यावेळी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना केली, त्यावेळी त्यांनी देखील सुरुवात पक्षाच्या स्थापनेची याच मैदानावरून केलेली होती. बोलण्यासारखे अनेक विषय आहेत, पण या दोघांचं भाषण आपण ऐकायला आलेला. आणि त्यामुळं बाळा नांदगावकर सारखे जास्तच मान हलवायला लागलेत म्हटल्यावर मला इशारा मिळालेला आहे. परंतु एक मित्रांनो विसरू नका की 300-350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली, त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे, हे विसरू नका. अशा अनेक गोष्टी आहेत. काल परवा अण्णा मला येऊन गेले, काय बोलले? त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे. म्हणजे मुंबईला तोडण्याचा उद्योग पुन्हा सुरू झालेला दिसतोय. आणि म्हणून यावेळची निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी फार महत्त्वाची आहे. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज पुन्हा जर मुंबई तोडण्याचा प्रयत्न बाहेरच्या एवढे वेगवेगळ्या राज्यातली लोक, संजय राऊत साहेब महाराष्ट्रात मुंबईत यायला लागली आहेत. प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री इथं आलेला असेल कदाचित, आणि सगळ्यांना बोलवण्याचं काम चाललेलं आहे. पण उद्धवजी, मी तुमचं, राजजी तुमचं अभिनंदन करेन. तुम्ही तुमच्या जीवावर ही निवडणूक लढवताय, राष्ट्रवादीची तुम्हाला साथ आहे. आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात मुंबईच्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवल्यामुळे तुम्हाला यश मिळेल, यात माझ्या मनात काही शंका नाही. मी जास्त वेळ न बोलता एवढीच विनंती आपणा सर्वांना करेन की आज आपले अनेक प्रश्न आहेत.
सगळ्या मुद्द्यांचा परामर्श मगाशी आदित्यजीने घेतलेला आहे. पण जेव्हा मुंबईतल्या माणसाला मुंबईचं घर नाकारलं, या भूमिपुत्राला घर नाकारलं, तर ठाकरेंची आठवण येते. कंपनीत एखाद्या मुंबईकराला भूमिपुत्राला नाकारली प्रवेश किंवा नोकरी, तर ठाकरेंची आठवण येते. मालकाने गैरवर्तन केलं मुंबईकरांच्याशी, तर त्यांना ठाकरेंची आठवण येते. आणि मग मुंबई महानगरपालिकेसाठी देखील ठाकरेंची आठवण येते. मी जाता जाता 4-6 प्रश्न विचारतो, मला हो किंवा नाही याचं उत्तर द्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली का हो? लाडक्या बहिणीचे 1500चे 2100 रुपये झाले का हो? कंत्राटदारांची थकीत बिलं मिळाली का हो? शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना आणली का हो? मुंबईसाठी ठोस काय केलं हो? मग आता मुंबईकर यांना मतदान करणार का? माझं काम झालेलं आहे. मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, हा विश्वास मी व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. आणि यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरती उपस्थित शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंतराव पाटील, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर या व्यासपीठावरती मी माननीय बाळासाहेबांबरोबर लहान असताना अनेकदा आलो. शिवसेना पक्षाची स्थापनाच या शिवतीर्थावरती झाली. त्यावेळेला माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील इथे उपस्थित होते. माझे वडील श्रीकांत ठाकरे हे देखील उपस्थित होते. आमची माँ ही देखील उपस्थित होती. खरं आज या क्षणाला हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आम्ही आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमच्या माँ आज खरं तर इथे हजर असायला पाहिजे होत्या. हे सगळं चित्र पुन्हा एकदा मराठी बांधवांसाठी, मराठी माणसांसाठी, मुंबईसाठी हा आम्ही दोन भावांनी उभारलेला सगळा लढा इथे नसले तरी वरून पाहत असतील. आज बऱ्याच गोष्टी मी आपल्यासाठी जरा थोडंसं घेऊन आलोय. जाताना पोट भरून जा. अनेक सामाजिक संस्था आहेत, मराठीवरती काम करणारे आहेत, अनेक लोक आहेत, ज्या लोकांनी अनेक दिवस आवाज उठवला या सगळ्या विषयात. मी सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. दीपक पवार आहेत, त्यांच्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत, त्यांचे आभार मानतो.
अनेक टेलिव्हिजन चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक आहेत, पत्रकार आहेत. त्यांनी गेले काही दिवस जी आम्हाला साथ दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी 20 वर्षानंतर पहिल्यांदा युती करतोय. आणि त्याच्यामुळे अनेक या युतीच्या सगळ्या अख्ख्या प्रोसेसमध्ये अनेक लोकांना तिकीटं दिली गेली, अनेक लोकांना तिकीटं नाही देता आली, अनेक जण नाराज झाले, जे जवळचे होते, सहकारी होते. काही जणांना वाटलं दुसऱ्या पक्षात जावं, काही नाराज झाले, काही रागावले, काही गोष्टी झाल्या, होतात. त्याला काय, आमच्या पण हातात काही गोष्टी नसतात. पण त्यांना दुखवणं हा काही आमचा हेतू नव्हता. पण तरीही मी त्या सर्वांची, जर दुःखी झाले असतील, नाराज झाले असतील, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील. कारण जे आत्ता आहेत तेच कुठे जातील माहीत नाही. त्याच्यामुळे ते गेलेले आहेत ते येतीलच परत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी त्यांना समजू शकतो. मुळात मी आणि उद्धव आम्ही दोघेजण एकत्र येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे या मुंबईवरती आलेलं संकट. मी गेले अनेक वर्ष या सगळ्या विषयांमध्ये बोलत आलो. गेले अनेक वर्ष मी माझ्या भाषणांमधनं हे सगळे मुद्दे मांडत आलो की कशा प्रकारचा डाव रचला जातोय. आणि मग मध्यंतरी या राज्य सरकारने हिंदी सक्तीचा विषय आणला. आणि त्यावेळेला मग मीही कडाडलो, उद्धवही कडाडला. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्याच्या अगोदरच माझी एक मुलाखत झाली आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठच्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आणि मग तिकडनं ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. पण ते हिंदी सक्तीचा जो विषय होता तो फक्त तुम्हाला चाचपडून बघण्याचा होता. तुम्ही जागे आहात का? मराठी माणूस महाराष्ट्रामधला, मुंबईमधला जिवंत आहे का? हे फक्त चाचपड नव्हतं तुम्हाला. याच्यानंतर या विधानसभा निवडणुकांनंतर या सरकारला काय फेफराला माहित नाही. जे हवं वाटेल ते, मनाला काय जे हवं ते करायला लागले. आली कुठून हिंमत? कोणाला विचारायचं नाही, काही जनता बिनता लोक बिक काही नावाची काही गोष्टच नाही. बस आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलं. हे कोण आहेत लोक? कोण आहे महाराष्ट्रातील जनता? पैसे फेकले की आम्ही विकत घेऊ. आला कुठून आत्मविश्वास? इतकी वर्ष मी आता राजकारण बघतोय. काँग्रेसची लोक सत्तेवरती होती, अनेक लोक सत्तेवरती होते, परंतु ते लोकांना घाबरून असायचे, जनतेला घाबरून असायचे. आता घाबरणं बिबरणं काहीच नाही. गृहीत धरून टाकलं तुम्हाला. कुठून येतात मतं ह्यांच्याकडे, कशी येतात, काय येतात, याचा लढा तर बाकीच्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सुरूच आहे. ते बोगस वोटर आणि ते ईव्हीएम मशीन पासून सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता उद्दामपणा कुठपर्यंत गेला यांचा. अकोटमध्ये भाजपने एमआयएमशी युती केली. बदलापूरमध्ये भाजपने काँग्रेस बरोबर युती केली. 66 जण बिनविरोध निवडून आले. बिनविरोध म्हणजे तिकडच्या मतदारांचा अधिकारच काढून टाकला. ते मतदानच नाही करू शकत.
आज 66 आहेत. हे पुढे आकडे वाढत जाणार. त्याला कळलंय की काय प्रकारचे आपण कशा प्रकारे लोकांना विकत घेऊ शकतो. वाईट या गोष्टीचं वाटतं विकले जातात. तुळजापूरमध्ये विनोद गंगणे नावाचा एक ड्रग्ज मधला रॅकेट मधला एक माणूस, ड्रग्ज रॅकेट मधला, त्याला भाजपने तिकीट दिलं. ड्रग्ज विका, काही विका, पुढच्या पिढ्या बर्बाद करा, काही फरक पडत नाही. पण ड्रग रॅकेट मधला एक माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं तुमच्या नाकावर टिचून. तो एक आता बदलापूरला तुषार आपटे, बलात्काराच्या केस मधला आरोपी, बलात्काराच्या, सगळ्यांना माहिती आहे, नगरसेवक केलं. लहान मुलींच्या वरती बलात्काराचा आरोप असलेला माणूस, त्याला भारतीय जनता पक्षाने नगरसेवक. आली कुठून हो हिंमत? ज्यावेळेला वेडावागड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो. अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला. आपल्यासमोर काय वाढून ठेवलंय आपल्याला अंदाज पण नाहीये. मी तुम्हाला हे सांगतोय, मला 2024 साली मला एक व्यक्ती भेटली. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरची गोष्ट सांगतोय. आणि त्यांनी मला जी माहिती दिली, आणि ती माहिती दिल्यानंतर माझे सगळे लोक, माझे काय रिसर्च टीम सगळी जी काही कामाला लागली, ते जे काही झालंय ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. आणि मला असं वाटतं की मी आज जे दाखवणार आहे याच्यानंतर जर समजा आपल्याला भीती नाही वाटली, तर मला असं वाटतं या देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या. म्हणजे आता साधी गोष्ट, फक्त तुम्हाला 2014 नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेला, हे मला आता 24च्या नंतर आता हे पुढे सगळं समजायला लागलं. या गेल्या वर्षी 24 नंतर साधारणपणे विधानसभा निवडणुकांच्या आसपास मला ह्या सगळ्या गोष्टी आमच्या रिसर्च टीम मधून यायला लागल्यावरती मला धक्का बसायला लागला. कारण आपण असे बघतच नाही कधी, आपण डोळे झाक करत बसतो आणि नक्की काय खणलं जात आहे आपल्या खालून आणि आपल्याला माहितीच नाही. याचं कारण अनेक हिंदी, इंग्रजी टेलिव्हिजन चॅनल सगळं ब्लॉक करून टाकलंय. कोणी काय तुम्हाला दाखवणार पण नाही. दाखवलं की वरनं फोन येतो, वरनं दट्ट्या येतो, जाहिराती बंद करून टाकू. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते, आणि आता पुढचं फक्त बघत राहा की आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा.
हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये. पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून. फक्त 10 वर्षामधली गोष्ट, ही 10 वर्षातली. एकाच माणसाला सगळ्या गोष्टी दिल्यात. वीज दिली, सिमेंट बनवण्याच्या उद्योगामध्ये गौतम अडाणी हा माणूस कधी नव्हताच 2014च्या अगोदर. आज देशातला 2 नंबरचा सिमेंटचा व्यापारी येतो. उद्या माणसाने समजा उद्या वीज बंद केली, आम्ही अंधारात. सिमेंट महाग केलं, काही बोलू शकणार नाही. सगळी पोर्ट्स खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना, सगळी विमानतळं अदानीना. महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा, महाराष्ट्राचं फक्त एकदा दाखवा. महाराष्ट्रामध्ये फक्त एका ठिकाणी 2014ला फक्त गौतम अडाणी एका ठिकाणी आहेत उद्योग. 2025ला बघा. ही महाराष्ट्राची स्थिती. आणि मी जे सतत सांगतो ना, हा जो MMR रिजन मुंबई, या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या फक्त MMR रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या. मुंबई महानगर क्षेत्रात अदानी 29 जून 2018 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश. एप्रिल 2021 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात. 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात. अंधेरी पश्चिम येथील RTOची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना. ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये. धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना. महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट. भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार. मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार. मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा. सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार. पनवेलमध्ये टॉवर्स सेमी कंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता. $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनारमध्ये 124 एकर जमीन. मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट. पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात देण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर. रायगड जिल्ह्यातील आंबा नदीकाठी असलेल्या जेट्टी प्रकल्पासाठी 192 कोटीची गुंतवणूक. पनवेलमध्ये 1,000 एकर्समध्ये 10,000 कोटींचा रहिवासी प्रकल्प. मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी 1,660 कोटींचं काम. धारावी पुनर्विकास प्रकल्प बांधणीसाठी मुलुंड येथे 58 एकर जमीन आणि 319 कोटी मिळाले. धारावी पुनर्विकास प्रकल्प बाधितांसाठी कुर्ला मदर डेअरीची 20 एकर जमीन 57 कोटीत मिळाली. 124 एकरचा आणि 36,000 कोटींचा गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळाला. MIDCने तळोजा येथे 400 एकर नंतर आणखी 159 एकर जमीन दिली. बांद्रे रेक्लेमेशन पुनर्विकास प्रकल्प 24 एकर 30,000 कोटींमध्ये मिळाला. पालघर डहाणू येथे अदानी वीज प्रकल्प.
अदानी नवी मुंबईत सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार. वसई येथील तुंगारेश्वर अभयारण्यातील जमीन अदानी इलेक्ट्रिसिटीला. टिटवाळा, मोहने, आंबिवली शहरात येथील अदानी सिमेंट फॅक्टऱ्या. वाढवण येथे बंदर उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. महाराष्ट्र सरकारशी सामंजस्य करार. वाढवण येथे विमानतळ उभारण्यासाठी अदानी समूह उत्सुक. हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज, आपल्याला कळतंय हे काय चाललंय. आता हा सगळा वाढवणला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार. आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय, इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार. ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे. आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार. या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो, धारावीला लागून. अशी नाही ना मुंबई आम्हाला मिळवत आहेत. आम्ही बदा पैसे ओततो, जमिनी विकत घेतो, जमिनी सगळ्या काढून घेतो. आणि इकडच्यांचं काय घेऊन बसलोय आपण? या सरकारमध्ये बसलेत त्यांचं ते काहीतरी करू शकतात का? काहीच नाही करू शकत. मी मागे एक उदाहरण दिलं होतं ना, बादशाच्या हातावरचा ससाणा असतो नाही का, जो ससाणा पक्ष्यांनाच मारून आणतो. स्वतः पक्षी आहे पण तो पक्ष्यांनाच मारून आणतो. पु ल देशपांडेचं एक फार छान वाक्य आहे की स्वकीयांचा घात करणारी औलाद ही काय फक्त पक्षांमध्ये नसते, मला तर आता कळले राजकीय पक्षांमध्ये आली आहे. डोक्यात गेली सत्ता, डोक्यात. हा जो भूगोल आहे ना, हा भूगोल नीट समजून घ्या. हे वाढवण बंदरापासून तिकडे वरती जे आहे ना, त्याला लगेच लागून गुजरात आहे. यांचं पहिल्यापासूनचं डोक्यामध्ये जे होतं ना की मुंबई गुजरातला न्यायची. मग मुंबई गुजरातला न्यायची असेल तर काय करायला लागेल? पालघर जिल्हा ताब्यात घ्यायला लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, या MMR रिजनचा भाग ताब्यात घ्यायला लागेल, तर मुंबईपर्यंत पोहोचता येईल. माणसं पहिली बदा तिकडे टाका, त्यांचे मतदारसंघ फोडा, मराठी माणसांना फोडा, हे मतदारसंघ ताब्यात घ्या आणि त्याच्यानंतर सांगा अरे खासदार तर आमचाच, आमदार तर आमचाच, नगरसेवक पण आमचाच, महानगरपालिकाही आमच्या हातात. हे सगळं करून मुंबई गुजरातला कशी जोडता येईल याच्यासाठीचे हे सगळे लॉंग टर्म प्लॅन सगळे सुरू आहेत. आणि आम्ही बेसावत, आमच्यामध्ये जातीपातीमध्ये भांडणं लावली जात आहेत. हा मराठा, हा OBC, हा अजून कोणी. एकदा मुंबई हातात तर गेली ना बाबांनो. महाराष्ट्र झारखंडपेक्षा काही वेगळा करणार नाहीत. हे मुंबई ही तुमची राजधानी आहे, मुंबई ही तुमची ताकद आहे. पण जो मस्तवालपणा जो अंगामध्ये शिरलेला आहे यांच्या, की आम्ही काहीही करू, कुठूनही मतं आणू, जे यांनी विधानसभेला केलं तेच करण्याचा हे आत्ता पण प्रयत्न करणार. आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करतायत. काय बोलताय काय तुम्ही? देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं, हो की नाही? आता मांडीला मांडी लावून बसलेत. अजित पवारांचे बैलगाडीभर पुरावे घेऊन गेले होते. काय किती 70 का 80 हजार कोटीचा काहीतरी घोटाळा, त्याच्याबद्दल पुरावे बैलगाडीतनं घेऊन गेले होते. आता काय सांगतायत? कोर्टात केस आहे, पुरावे असतील तर त्यांना अटक होईल. अरे मग तुम्ही पुरावे दिले होते ना, द्या आता कोर्टात. ही सगळी बाहेरून सगळी माणसं आणायची, इथे भरायची, तुमचा टक्का कमी करायचा, तुमचं अस्तित्व घालवायचं. इथे येऊन ह्यांची माणसं बोलणार, इथे उत्तर भारतातलं माणसं येणार आणि म्हणणार इथे तुम्हाला. काल एक कोणतरी उत्तर भारतातला माणूस बोलत होता म्हणे, मुंबईमध्ये म्हणे नोकऱ्या जर घ्यायच्या असतील महानगरपालिकेमध्ये तर इथल्या स्थानिकांना, उत्तर भारतीय लोकांना दिल्या पाहिजेत. हे बाहेरून येणारे म्हणे कोल्हापूर, सातारा, सांगलीवरनं येणारी माणसं हे बाहेरच्या लोकांना द्यायची नाहीत म्हणून. बाहेरची लोक
म्हणजे आमच्या सातारा, कोल्हापूर, सांगलीमधनं येणारी आता हे बाहेरची लोक झाली आणि हे आतले. कृपाशंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय, उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू. यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? याचं कारण तुम्ही एकत्र येऊच नाही याच्यासाठीचा बंदोबस्त यांनी केलेला आहे. म्हणून काय करायचं, पैसे टाका, माणसं फोडा. यांचं मुंबईवरचं लक्ष उडालं पाहिजे, महाराष्ट्रावरचं लक्ष उडालं पाहिजे. हे मराठी म्हणून कधी एकत्र येताच कामा नयेत. आणि मग आपल्याला जे साध्य करायचंय, जी लोक येत आहेत ती लोक तुमच्यावरती उड्या मारतायत, वाटेल ते बोलतायत तुम्हाला. मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जात आहेत. काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती. तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या, तुझाच काय संबंध आहे इथे यायचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी. आता अनेक दाक्षिणात्य इथे राहत आहेत, अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, आनंदाने राहत आहेत. पण कसं भडकवलं जाते बघा तुम्हाला कबुतरांच्या नावाने. कबूतर राहिली बाजूला, पण हे सत्ताधारी जे फडफडत आहेत ना, हा त्यांचा प्रश्न आहे. काल परवाची गोष्ट, इथे मुंबईमध्ये एक जैन मराठी वादावरती पडदा टाकण्यासाठी म्हणून एक बैठक झाली. ही बातमी फक्त नवाकाळला आली होती. त्यांचे कोणतरी एक जैन मुली निलेश चंद्र आहेत, निलेश चंद्र बघा. ते जैन मुली निलेश चंद्र काय सांगतायत, तर कबुतरे खाणे आणि मांसावरून मराठी जैन समाजात पेटलेला वाद मिटवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा मंत्री मंगल प्रभात लोढा यांना दिली. मात्र मंगल प्रभात लोढा यांनी हा वाद मिटवला नाही, तर ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त भांडणं कशी लागतील हे पाहिलं. म्हणजे मराठी माणसापासून गुजराती बाजूला करायचे, आता ही लुंगी अंडी इकडनं तामिळ बाजूला करायचे, अजून कोणतरी युपी मधनं बोलवायचा, त्याच्यात अजून ते बाजूला करायचे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं. एकटे असलो तरी काफी होत. नको त्या वादात जाऊ नका. आमच्या यांच्या गुजरातमधनं बिहारी लोकांना ज्यावेळेला हकलवले त्याच्या बातम्या नाही होत. ज्याने बिहारी लोकांना तिकडनं हकलवले, जवळपास 10 का 20 हजार लोकांना हकलून दिले बिहारमधनं, भारतीय जनता पक्षाने त्याला तिकीट दिलं, निवडणुकीचं तिकीट दिलं. आणि हे वाद फक्त तुमच्यासाठी, आमच्यासाठी इथे फक्त करून ठेवतायत. गेले अनेक वर्ष सांगतो तुम्हाला, हे सगळं हे जे मुद्दामून जे चालू आहे, तुमचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. आज ही मुंबई हातामध्ये गेली. मुंबई का पाहिजे हातात? आज केंद्रामध्ये यांची सत्ता, राज्यामध्ये यांची सत्ता, पण उद्या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, आमच्या MMR रिजनमध्ये उद्या ह्यांना जर काही करायचं असेल, महानगरपालिकेची परवानगी लागेल. आणि महानगरपालिका जर आपल्या हातात असतील, हे जमिनी विकून देऊ शकत नाहीत, हे अदानीला जमीन देऊ शकत नाहीत. ही गोष्ट ते करूच शकत नाहीत. हा धोका काय होता ना बाबांनो, मी फक्त वेळ कमी आहे, परंतु मी आपल्याला एक धोका, हा किती वर्षांपूर्वी आमच्या बाबासाहेब आंबेडकरांनी, आमच्या बाबासाहेबांनी मांडलेला तुम्हाला फक्त एक गोष्ट वाचून दाखवतो, जी मी 2008ला वाचून दाखवली होती. बाबासाहेबांनी काय त्यावेळेला मांडलं होतं हे तुम्हाला आज कळेल. मी काय सांगतोय तुम्हाला ते. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून हे बघा, हे पुस्तक आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा.
आपल्याला कुठे मिळालं तर आपण जरूर वाचा. उत्तर प्रदेश आणि बिहार यांच्यासारखी राज्य निर्माण करून राज्य पुनर्निर्माण मंडळाने केवळ तौलनिक विषमता निर्माण केली एवढेच नव्हे, तर उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे 2 तट निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचं प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. मला खरं तर आपल्याला सांगायचं आहे की युपीच्या आणि बिहारच्या लोकांनी पहिल्यांदा नीट समजून घ्या, बाबांनो, हिंदी ही तुमची पण भाषा नाही. युपीच्या लोकांची भोजपुरी भाषा आहे, बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे, अवधी भाषा आहे. हिंदी भाषा तुमची पण नाही आहे. माझा कुठच्या भाषेवर राग नाही, परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू. हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे याची बहुतेक कोणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भागाची आहे. माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती. घटनेचे 115वे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मातास टाकले आणि काय आश्चर्य, 78 विरुद्ध 78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विच्छिन्न राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरच नवल. केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा आगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे. घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड राज्यांमुळे 5 प्रदेशांखेरीज इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयांचीच नसून पंजाब, बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणीही छातीरोखपणे सांगू शकत नाही. या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ता विशेष उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणी लपवू शकत नाही. आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की हे किती घातक आहे ते. हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात, हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे. जो इतका बलवान महाराष्ट्र, इतका सुसंस्कृत महाराष्ट्र, या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र, सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र, हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्राने तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत आहेत. तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना, उठा या जमिनीवरनं, निघा इथून, आम्ही येत आहोत. काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं, हिरे असतात, मोती असतात, सोनं असतं, चांदी असते, अजून काही मौल्यवान गोष्टी असतात, फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात, खरी संपत्ती. दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये, फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटलंय, कारण ती तुमची संपत्ती आहे. तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं, तुम्ही कोणी नाही आहात. जगात अनेक देश, अनेक लोक हे भाषा संपली, देश गेला, जमीन गेली म्हणून संपले. हाच डाव त्यांचा आहे. वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जा इथनं. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते, गुजराती होते पण धनिक होते. आज पण तेच चालू. आणि आज हे संकट त्यावेळेला तर इतकं नव्हतं, पण आज खरं तर तुमच्या उंबरठ्यावरून वरती येऊन उभं आहे. कधी तुमच्या दरवाजावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही, कधी तुम्हाला इथनं बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही. आज मुंबई, उद्या ठाणा, कल्याण डोंबिवली, सगळे सगळे भाग, उद्या पुणा, नाशिक, जे जे चांगलं आहे, आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करतायत. जमिनीच्या जमिनी विकत घेतल्या जात आहेत. मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता, आजही माझा विरोधच आहे. कुठे चालली आहे बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन फक्त बघा,
ही बुलेट ट्रेनचं स्टेशन, शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय, जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे. गिफ्ट सिटी. अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून 90 किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय. डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन, हे शहर 903 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, म्हणजे मुंबईपेक्षा 1.5 मोठं. आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची 1.5 लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्स येत आहेत. अहो, आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की, ह्यांचे कुठून रूळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय ह्यांना आणि काय आणायचंय इथे, काय भरायचंय. एकदा जाऊन बघा हो, वसई विरार पासून सगळ्या गोष्टी बघा, कसे भरत येतात, कसे भरत येत आहेत. तुम्हाला घरं नाकारणार, ह्यांना सगळ्यांना घरं मिळणार. तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार, ह्यांना घरं मिळणार, तुम्हाला नाकारणार. अहो, तुम्हीच नसाल, तुमचंच अस्तित्व नसेल, काय चाटायची आहे महानगरपालिका? काय उपयोग आहे या गोष्टींचा? आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू, उत्तम शहर करू, चांगल्या गोष्टी करू. मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच. अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी. तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात, कायमची मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने, इतक्या लोकांच्या तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. आम्हाला सत्ता काय, सत्याचं काय करू? सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना. अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना. पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा. दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय BLA नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय. आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्याला जातात एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज तुम्हाला, आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे.
हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे, ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला घेऊन द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राज साहेब. आणि यानंतर मी विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना, त्यांनी या सभेला मार्गदर्शन करावं. अखंड हिंदुस्थानचं कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देवतेचे धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचा एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र जयंतराव, व्यासपीठावरील सर्व जे उद्या मुंबईचं रक्षण करणार आहेत ते भावी नगरसेवक आणि तिन्ही पक्षाचे मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो, आता या पहिल्या वाक्यापासूनच उद्या चर्चा सुरू होईल की राज मराठी बांधवांनो, भगिनीनो आणि मातांनो म्हणाले आणि उद्धव ठाकरे हिंदू बांधवांनो, भगिनीनो मातांनो म्हणाले. अहो, हेच तर आमचं म्हणणं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरुवात कोणी केली, महापौर कोण होणार, त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, ते म्हणतात हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे. जरा तपासून बघा, काय तपासायचं असेल तर. नाही म्हणजे डोकं वगैरे काय बर्थ सर्टिफिकेट वगैरे असं मी म्हणतोय. आम्ही अस्सल मराठी बोलणारे देशभक्त हिंदू आहोत आणि राजने आज अप्रतिम मांडणी केली. राज, तू जे सांगितलं की पोट भरून जेवण तुम्हाला देणार आहे, आता एवढं पोट भरल्यानंतर किंवा पोट तिडकीने त्यांनी सांगितल्यानंतर पोटाला तड लागून उपयोग नाही, डोक्यात तिडीक गेली पाहिजे. आणि ती जर जाणार नसेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, जय भवानी जय शिवाजी बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि आजच्या सभेचं हे वैशिष्ट्य आहे. जसं आपल्या सगळ्यांच्या मनात आजपर्यंतचा शिवसेनेचा इतिहास माहिती आहे, तसंच मला ती पहिली सभा मलाही आठवते. मी इथे खालीच माच्या मांडीवरती बसून ती सभा बघितली होती. समोर आजोबा होते, बाळासाहेब होते, श्रीकांतजी होते. काय बोलणं ऐकायला येत होतं, पण कशासाठी नेमकं काय चाललंय, मराठी माणसावरती अन्याय होतं म्हणजे नेमकं काय होतंय हे कळण्याचं वय नव्हतं. आणि आज या सगळ्या गोष्टीची जाणीव होते. काय योगायोग आहे की त्यावेळेला मी इथे समोर बसलो होतो, आज आमच्या खांद्यावरती धुरा आलेली आहे. आज सगळ्यांना कळलं असेल की ठाकरे बंधू एकत्र का आले. आणि जयंतराव, भावकी एक झालेली आहे, आता गावकी पण एक होते. अनेक जण आतापर्यंत प्रश्न विचारत होते
की ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? अरे ठाकरेंचं अस्तित्व ठरवणार अजून जन्माला नाही आलं. हे बघा समोर बसले, ते खरं ठाकरेंचं अस्तित्व आहे. ही सगळी लाचार माकडं ही कधी वाघ नाही बनू शकत. आणि आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की शिवसेना संपवण्यामागचा यांचा डाव काय होता. का संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला आचार्य आत्रे होते, एस एम जोशी होते, डांगे होते आणि पहिले जे 5 जण सगळ्यात पुढे होते त्याच्यात आमच्या दोघांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते. ही आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. आणि हे रक्तामध्ये असावं लागतं. मराठीचं प्रेम, मातृभाषेचं प्रेम हे रक्तामध्ये असावं लागतं. आणि आमच्या डोळ्यात देखत जर आमच्याच घराचे, राज्याचे, भाषेचे लचके तोडले जाताना आम्ही प्रबोधनकारांची नातवंड, बाळासाहेबांचा मुलगा, श्रीकांतजींचा मुलगा हे काय शेपट्या घालून घरी बसू असं या भाजपवाल्यानं वाटलं. आज जे काय राजने मांडलेलं आहे हेच तर आम्ही सांगतोय. आणि आमच्या दोघांचे शेवटी अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. साहजिकच आहे मराठीसाठी एकत्र आलोत आणि राज जे बोलत तेच सांगतोय. आमच्यामध्ये तसे वाद नव्हते, पण ते वाद आम्ही आज गाडून टाकलेले आहेत आणि मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी एक ताकद म्हणून उभे राहिलेलो आहोत. निवडणूक महापालिकेची, पण भाजप काय प्रचार करते? दर निवडणूक आल्यानंतर यांचा पूर्वी एक विकृत डान्स होता, त्याला रोंबा सोंबा म्हणायचे. अश्लील सगळे चाळी सुरू व्हायचे आणि मग त्याला लोकांनीच हडतूड केलं होती, तो बंद झालं. तशी प्रत्येक निवडणूक आल्यानंतर हे भाजपडे रोंबा सोंबा खेळायला लागतात. हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी, महापौर कोण होणार. मला वाटतं आदित्यने सगळी केलेली कामं तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि देवेंद्र फडणवीसांनी जे एक आव्हान दिलं की उद्धव ठाकरेंचं एक तरी भाषण असं दाखवा की जे विकासावरती बोललेत, मी 1000 रुपये देतो. नको, चोराचा पैसा मला नको, चोरलेला पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस, मी तुम्हाला आव्हान देतोय की तुमचं मोदींपासूनचं तुमचं आणि तुमच्या खालच्या चेलाचपाट्यांचं अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला 1 लाख रुपये देतो. जा. हे भांडवट ठेवायचं नुसतं. त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक जणांना तो लढा कसा झाला, कोणी केला माहिती पण नाहीये. आपण 2010 साली इथे पाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे एक दालन केले. जाऊन मुद्दामून बघा काय अवस्था यांच्या कारभारात त्याची झालेली आहे. मी अभिमानाने सांगेन की ते दालन आपण उभं करू शकलो याचं कारण मुंबई महानगरपालिका आपल्याकडे होती. पण तेव्हा सगळे मोठे नेते होते, जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही नव्हता. मुळामध्ये लढणारे नाहीच. हे घरं पेटून पोळ्या भाजवणार आहेत, आगी लावायच्या, आपलीच माणसं आपल्यावरती सोडायची. रक्तपात झाला तर आपल्यामध्ये होईल, पण ते तिकडे पोळ्या भाजणार. जनसंघ कुठेही नव्हता. पण जनसंघ केव्हा घुसला मध्ये? संयुक्त महाराष्ट्र समिती जी माझ्या आजोबाने आणि सगळ्यांनी मिळून स्थापन केली होती. सगळे पक्ष हे एकत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे. त्याही वेळेला गुजरातचा डोळा हा मुंबईवरती होताच. द्विभाषिक राज्य होतं. आणि तुम्ही हिंदू हिंदू जे म्हणता ना, त्यावेळेला मोरारजी देसाई नावाचा नरराक्षस जो गुजरातमध्ये जन्माला होता, तोच नरराक्षस मुख्यमंत्री होता. आणि त्यांनी दिसताच क्षणी गोळ्या घाला. गोळ्या ही माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत, त्याचा योग्य वापर करा हे आदेश देणारा मोरारजी देसाई हा हिंदूच होता. मरणारी मराठी माणसं होती.
पण एक गोष्ट तुम्हाला मुद्दामून सांगतो की जनसंघ त्याच्यामध्ये कुठेही, म्हणजे गोळीला तुम्ही पोळीला आम्ही, पण त्या सगळ्या लढ्यामध्ये अण्णाभाऊ साठे होते. तसाच एक शाहीर अमर शेख हा महाराष्ट्रप्रेमी मुसलमान सुद्धा होता आणि तो ठणकावून सांगायचा, जागा मराठा आम जमाना बदलेगा. आणि त्यांचं पुढचं वाक्य जे आहे, दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं. तो शिल्लक राहिलाय का आज मराठी माणूस? दो कौडी के मोल मराठा बिकने को तैयार नहीं, हे छाती ठोकपणे दिल्लीश्वरांना ठणकावून सांगणारा अमर शेख. अहो मेवा भाऊ, तुम्ही आम्हाला काय शिकवताय? हे सगळं अदानीकरण चाललेलं आहे. आमची मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव आम्ही मुंबई ठेवलं. मला आता भीती वाटते, म्हणजे भीती तर वाटत नाही, कारण तुम्ही एवढं म्हटल्यानंतर त्यांना भीती वाटली पाहिजे की मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा त्यांच्या मनामध्ये डाव आहे का. आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे. का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला. भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे. असंच ज्या वेळेला लोकसभेच्या सुमारास त्यांनी जो नारा दिला होता, आपकी बार 400 पार, मी म्हटलं होतं आपकी बार तडीपार. आणि त्यांच्याच खासदारांनी बिंग फोडलं होतं की 400 पार का? कारण आम्हाला संविधान बदलायचंय. संविधान का बदलायचंय? तर एका साध्या मराठी माणसाने लिहिलेलं ते संविधान, यानं तर देवाने पाठवले. पण एक साधा माणूस संविधान लिहितो आणि त्या संविधानाच्या आधारावरती देश चालतो, असं काय शक्य आहे? आज ही सगळी परिस्थिती तुम्हाला दाखवल्यानंतर मी जिथे जातोय, ज्या महापालिका बघतोय, रिपोर्ट घेतोय, सगळीकडे एकच चालत आहे. आपली ही सोन्यासारखी मुंबई, ज्याच्या ठेवी आपण 92,000 कोटीपर्यंत नेल्या होत्या, त्या यांनी 70,000 कोटीपर्यंत तोडलेल्या आहेत. आज आपण हे सगळं प्रदूषण बघतोय. हे नुसतं प्रदूषण नाही, हवेचं प्रदूषण नाही, हे भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे. जवळपास 3 लाख कोटींचा घोटाळा या दळबद्री भाजप आणि त्यांच्या या लाचार गद्दार सरकारने करून ठेवलेले, आपल्या डोक्यावरती मारलेले. ही निवडणूक स्पष्ट आहे. आम्हाला महापालिका पाहिजे. का पाहिजे हे आम्ही दोघं सांगतोय. भाजपला का पाहिजे? कारण ती त्यांना अदानीच्या हातात घालायची. हा एक मुद्दा झाल्यानंतर 25 वर्षामध्ये शिवसेनेने केलेली कामं आणि गेल्या फक्त 4 वर्षामध्ये यांनी धुवून टाकलेली मुंबई, हे फक्त समोर ठेवा. आणि मी ज्यांना मराठीबद्दल प्रेम तर सगळ्यांना आहेच, पण जो असाच एक मतदार आहे त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे खरं आहे की हे खरं आहे. आज संपूर्ण मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे. म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत, केस भट मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी सांगितलं दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे, तर मुंबई ही ICU मध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही जी काय 90% मुंबई खोदलेली आहे, इकडून मेट्रो, तिकडून मेट्रो, इकडून बोगदा, तिकडून रस्ता खोदलाय, तिकडे फुटपाथ खोदलाय, चालायला जागा नाही, फिरायला जागा नाही. संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. पण त्याच्या प्रदूषणामध्ये त्या प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जाते त्यातलं 50 ते 60% सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जाते. तुम्ही बसा मांडत, हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार, हा होणार का तो होणार, तो होणार का हा होणार. मराठी माणसाने केवळ घाम गाळून मुंबई नाही मिळवली, तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई. आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाहीयेत, पण आमची घराण्याची परंपरा म्हणून, एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही
तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेले आहोत. आमच्यासोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. ही काही पहिली निवडणूक नाहीये. शिवसेनेला आता यावर्षी 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या. काही शिवसेना जिंकली, काही शिवसेना हरली. भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, हिंदुत्वासाठी केली. आणि याच व्यासपीठावरती तोही काळ आठवते, तीही मीटिंग मला आठवते, ज्या मीटिंगमध्ये शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस आणि पवार साहेब होते. युत्या होतात, आघाड्या होतात, मतभेद होतात, लोक दूर जातात. आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते. संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात. पण शिवसेना नको. याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे फक्त माहिती आहे, म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. कारण आघाड्या तुटतात मी म्हटलं ना, पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती, अरे तुमचा कुठला ब्रँड, बँडवाले आहात तुम्ही, नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही, आमचा ब्रँड संपवायला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. हे एकदा संपले का मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. पण त्यांना अजून कळलेलं नाहीये, मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. आम्ही कोणाला घाबरवण्यासाठी युती केलेली नाहीये. आम्ही कोणाचं काही हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाहीये. पण आमच्याच घरामध्ये येऊन जे दादागिरी करतायत त्यांच्या विरुद्ध आम्ही आवाज नाही उठवायचा तर काय लेंड्या टाकायच्या. आणि मला एक मराठी माणूस असा दाखवा की जो परराज्यात जाऊन ह्यांचे जे पोपटलाल आहेत त्यांच्यासारखा दादागिरी करतोय. एक माणूस दाखवा, उभा चिरून टाकतील त्याला. पण मराठी माणसाला जो एक काही दुहीचा शाप आहे हे शिवतीर्थ आहे. आज आपण शपथ घेतली पाहिजे की त्या दुहीच्या शापाला सुद्धा आपण कायमचं गाडून टाकू. शिवरायाच्या साक्षीने शपथ घेतली पाहिजे. नाहीतर औरंगजेबाचं ते वाक्य शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं ना की या पहाडी मुलखात पराक्रम मुळामध्ये शिकवावंच लागत नाही. हे मराठे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत, यांना पराक्रम शिकवावं लागत नाही. पण दुहीचं बीज इकडे खडकावर जरी भिरकावलं तरी एवढं रुजतं, फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हा दुहीचा शाप गाडून टाकायचा आहे. आणि भारतीय जनता पक्ष, मला कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला, तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात? म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय. म्हणजे काय? म्हटलं ढोंगावरती लाथ मार. मी ढोंगावरती लाथ मारतोय, भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतोय. शब्द नीट ऐका, ढोंगावरती. कारण भाजपचं हे ढोंग आहे, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे, भाजपचं देशप्रेम हे ढोंग आहे. त्या काश्मीरमध्ये पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर अनेक माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्या सिंदूरची यात्रा. बरं हल्ला कोणी केला? पाकिस्तान. मग ऑपरेशन सिंदूर.
आणि थोडे दिवस गेल्यानंतर जो पाकिस्तान आपल्या देशामध्ये अतिरेकी घुसवतोय त्या पाकिस्तान बरोबर निर्लज्जपणे क्रिकेट खेळायला या शहांचे चिरंजीव पुढे, हे यांचं देशप्रेम. राज, तू जे सांगितलं अकोटमध्ये MIM बरोबर युती, अंबरनाथमध्ये, म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस, अंबरनाथमध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं, मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद. हे ढोंग आहे. आणि काल मी संभाजीनगरला गेलो होतो. मला हिंदू मुस्लिम किंवा या जातीपातीच्या राजकारणात ही निवडणूक न्यायची नाहीये. माझं आज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दुसरं एक आव्हान आहे की तुम्ही आज माझ्या व्यासपीठावरती या, आपण दोघं मिळून, माझी पण गरज नाही पाहिजे, आदित्यला सांगतो, मुद्द्याचं बोला. हे म्हणे शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, मराठी माणसासाठी काय केलं. मी विचारलं कोण विचारतंय हे? नाही, सगळे मिंदे फिंदे एसनशी गट बिसनशी गट जे आहेत ना ते. म्हटलं या लोकांना महापालिका दाखवली ती शिवसेनेने दाखवलेली आहे. विधानसभेमध्ये पोचले, मंत्री झाले, या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप हे मी केलं. हे अभिमानाने नाही, शर्मेने सांगावं लागते मला. पण जर का शिवसेना नसती तर ही विचारणारी माणसं आहेत, ही सगळी गद्दार, ही तर काय खान नाही येत नाही, मराठीच आहेत ना. कोणत्या तोंडाने तुम्ही आमच्या अंगावरती येत आहे? शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं ही पुस्तिका घेऊनच आलेलो आहे आम्ही. शिवसेनेने मुंबईसाठी काय केलं, पुस्तिका छोटी आहेत पण कामं मोठी आहेत. ही प्रत्येकाकडे वाटलेली आहेत, प्रत्येकाकडे वाटलेत. अगदी शाळा जाऊन बघा, अभिमान वाटेल. महापालिकेच्या शाळा, मुंबई महापालिकेच्या शाळा कशा आहेत ते बघा. पाणी पुरवठा बघा कसा होतोय. अजून आपण 24 तास देऊ शकत नाही आहोत, पण त्याच्यात पाणी पुरवठ्यात वाढ तर नक्की करतोय. आरोग्य सेवा आहे. काल संभाजीनगरची मी तुम्हाला आठवण सांगत होतो. मला आश्चर्य वाटलं लोक तिकडे सहन कशी करतात. कारण वर्षाच्या 365 दिवसापैकी फक्त 44 दिवस संभाजीनगर शहरामध्ये पाणी येतं. बरं, संभाजीनगरचं नामांतर मी केलं, जयंतराव साक्षी आहेत त्याला. जो शिवसेना प्रमुखांचा एक आदेश होता, औरंगाबाद नाही छत्रपती संभाजीनगर झालं पाहिजे, तो आम्ही करून दाखवलेला आहे. पण नाव संभाजी महाराजांचं दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुविधा कोण देत आहे? 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे. डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली. निवडणूक महापालिकेची आणि अजित पवारांचा फोटो आहे. नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. आणि साताऱ्यामध्ये ड्रग्सच्या फॅक्टरीवरती ज्याच्या धाड पडली त्याचं जे काय खरं खोटं आहे आमच्या सुषमाताईंनी बाहेर काढलेलं, त्याची चौकशी लावा ना. त्याची नाही लावणार. नको त्या गोष्टींमध्ये चौकशा करणार. आज तुम्हाला सांगतो, भाजपच्या एका वर्षात भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे. पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास
जवळपास 10,900 कोटी, 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली. आणि म्हणून तुम्ही मुद्द्याचं बोला. आज आम्ही जे सांगतोय की आम्ही एवढ्या मुलांना मोफत शिक्षण देतोय, 8 भाषांमध्ये विविध शाळांमधनं शिक्षण देतोय, आधुनिक तंत्रज्ञानाने मुलांना शिकवतोय. या ना, समोर या. आणि एक शहर तुमच्या राज्यातलं असं दाखवा की भाजप शासित शहर आहे ते मुंबईच्या बरोबरीने येऊ शकेल. दाखवून द्या, मी काही हरायला तयार आहे. पण मुद्दे सोडून बोलायचं, आपल्याला भांडवल ठेवायचं आणि अदानीच्या थैल्या भरायच्या. तुषार आपटेचा उल्लेख जो राज तू केला, अक्षय शिंदे मारला, तुम्हाला माहिती आहे ना, एन्काउंटर केला. आणि मी याच व्यासपीठावरून बोललो होतो की शिंदेना गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. ह्या संदर्भ माझा काही जणांनी वेगळ्या अर्थाने घेतला. माझं म्हणणं एवढंच होतं की गुन्हेगाराला सजाही झालीच पाहिजे. पण ज्या पद्धतीने अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला हा संशयास्पद. आता तुम्हाला वाटतं की नाही वाटत? कारण जर का अक्षय शिंदे जिवंत असता आणि त्यांनी कदाचित या सहआरोपी असलेल्या तुषार आपटेबद्दल माहिती दिली असती तर कोण फासावर गेला असता? पण हे पुरावे मारून टाकायचे. आणि तुषार आपटेने तिथे बदलापूरमध्ये पक्षाचं काम चांगलं केलं म्हणून या विकृताला त्यांनी स्वीकृत नगरसेवक केला. ही सगळी बजबजपुरी झालेली आहे. आम्हाला तो भाजप एक काही काळ थोडासा आपला वाटत होता जो राष्ट्र प्रथम म्हणत होता. आता ज्या पद्धतीने सगळे गुंड पुंड त्यांच्यामध्ये जात आहेत. नाशिकमध्ये आमच्या सोबत होता तेव्हा हा सलीम कुत्ताचा मित्र, पण सलीम कुत्ताचा मित्र भाजपात गेल्यानंतर त्याचं श्वान झालं. तिकडे प्रफुल्ल पटेलला त्यांनी घेतलं, इक्बाल मिर्चीचा साथीदार. नवाब मलिक आमच्या सोबत होते तर दाऊदचा साथीदार. आणि अजित पवारांबद्दल माझं स्पष्ट म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसांना की 70,000 कोटीचे घोटाळ्याचे आरोप तुम्ही आणि मोदीजींनी त्यांच्यावरती केले. ढीगभर पुरावे तुम्ही नेऊन दिले. आता जर का केस चालू आहे असं तुम्ही म्हणताय तर पुरावे तुम्ही दिलेत, ते आता पुरावे की जाळावे कोर्टाने एवढं सांगा. आणि त्या पुराव्यामध्ये दम असेल, कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही पुरावे दिलेत, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. आणि नसेल तर अजित पवारांची जाहीर माफी मागा. कारण हेच तुमच्या चालचाली चाललेले आहेत. लोकांना बदनाम करायचं, आयुष्यातून उठवून टाकायचं, पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे. निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या, म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतात हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे. म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले. ही लोक घ्यायची, निष्ठावंतांनी त्यांचे लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजपा आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारे, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठ्या समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं. म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो.
रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायला लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. तुमचं हिंदुत्व. पण रक्तदान करताना सुद्धा शिवसैनिक कधी विचारत नाही की हे माझं रक्त कोणाला जाणार आहे. हे अशा अण्णा मला येतील आणि जातील, मलाही खाणारे येतील आणि जातील, ओरबाडून आपल्याला काढलं जातंय. आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे. नाही तर आम्ही पण गेलो असतो ना. हे एवढं देश भरून अडाणींनी टाकलेलं आहे, त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती. काय फरक पडतोय. पण तसं जर का आम्ही झालो तर राज, तू जे बोललास की आज शिवसेना प्रमुख आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील, त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं. अरे ही आमची पिढी, आम्ही काय होतो, आम्ही काय लढा उभा केला, कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास भरला. आणि ही माझी शेलपट मुलं आणि नातवंड नाही. पण त्यांनी जे आणखीन सांगितले की जगायचं कसं. एकच दिवस जगा, पण तो वाघाचा जगा. 100 दिवस शेळीच्या जगण्याला काही अर्थ नसतो. जगायचं असेल तर वाघ म्हणून जगा, आणि शेळी म्हणून जगायचं असेल तर भाजपात जा. जे गेलेत गद्दार त्यांना जाऊ दे. असे अनेक जण आले आणि गेले. जसा अस्वलाच्या अंगावरचा एक केस उपटला तरी काय फरक पडत नाहीये, केस येतच असतात. भाजपला आज राजकारणामध्ये पोरं होत नाही, हे त्यांचं शल्य आहे, आमचं नाहीये. म्हणून मोहन भागवत सांगतायत की अपत्य वाढवा, अपत्य वाढवा, अपत्य वाढवा. अरे होत नाहीत, आम्ही काय करू शकतो. आम्हाला होत आहेत, तुम्हाला होत नाही. कारण मुळामध्ये जे बीज लागतं विचारांचं, ते विचारांचं बीजच भाजपमध्ये नाहीये. नेमका भाजप कशासाठी स्थापन केला गेला हेच त्यांना माहिती नाहीये. नक्की उठायचं कधी आणि बसायचं कधी हेच भाजपला माहित नाहीये. पक्ष जगणार कसा. ही आलेली सूज आहे, हा सत्तेचा माज आहे. आणि हा माज निदान एक लक्षात घ्या, इतिहास वगैरे जो काय कोण बघत असेल, काय बघत असेल मला कल्पना नाही. पण खंडोजी खोपडेचं नाव घेतल्यानंतर आपण काय बोलतो. सूर्याजी पिसाळचं नाव घेतल्यावरती काय बोलतो. आणि तानाजी मालुसरे, बाजी घोरपडे यांचं नाव घेतल्यावरती काय बोलतो. 400 वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या कपाळावरचा जर गद्दारीचा डाग पुसला जात नसेल तर यांच्या कपाळावरचा डाग पुसायला किती पिढ्या जावे लागतील. आणि मग तुम्ही ठरवायचे, आम्ही तर ठरवलंय. छत्रपती शिवाजी महाराज होता येणं तर शक्यच नाही, त्यांचा मावळाही होता येणं शक्य नाही. पण त्यांनी जे त्यावेळेला केलं, असं काय नेमकं होतं की हे त्यावेळेला त्या मोगलांना टक्कर देणारं तेज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलं. आणि त्याच मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत. आणि तोच लढा, त्याच आक्रमणाविरुद्ध आज आपल्या हातामध्ये हे शस्त्र हे आलेलं आहे. जगायचं कसं हे आपण ठरवायचं. इतिहासामध्ये नोंद आपली कशी झाली पाहिजे हे आपण ठरवायचं. आणि मला खात्री आहे की जे विचार आम्ही तुमच्यासमोर मांडतो हे विचार नाही, हे सत्य आहे. आणि सत्य नाकारून जर का आज देखील कोणी पुन्हा भाजपच्या नादी लागणार असेल तर केवळ आपलंच नाही तर ते त्यांच्या पण मुलाबाळांचं आयुष्य धोक्यात घालतायत. आणि म्हणून एकच हात जोडून विनंती आहे, मी हात इतर कोणासमोर जोडत नाही, पण हे जे काय सैन्य आहे, हातामध्ये भगवा घेतलेलं सैन्य आहे, त्यांच्यासमोर मी हात जोडतोय. आणि ते हात एवढ्यासाठी जोडतोय की आता वेळ आलेली आहे, हाताची घडी सोडा आणि हातामध्ये मशाल घ्या, इंजिन सोबत आहे आणि विजयाची तुतारी फुंका.
आणि हे फक्त छत्रपतींचा महाराष्ट्र करू शकतो, जो सेनापती बापटांनी सांगितलं होतं ना, महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्र मरू शकत नाही, महाराष्ट्र कोणी मारू शकत नाही. आणि जो राष्ट्राला मारायला येईल त्याला मारल्याशिवाय महाराष्ट्र राहत नाही, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि तेवढ्याच करता ही जी काही एकजूट केलेली आहे ही त्याच्यासाठी केलेली आहे, ही गंमत म्हणून केलेली एकजूट नाहीये. आपण शपथ घेतली पाहिजे. रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आपल्याला आहे, मराठी माणसाने रक्त सांडून मिळवून दिलेली मुंबई आहे. आम्ही ही मुंबई तुटू देणार नाही, लुटू देणार नाही आणि झुकू देणार नाही. ही शपथ घेऊन आम्ही उद्याच्या युद्धाला सामोरं जात आहोत. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या सभेची सांगता राष्ट्रगीताने होणार आहे. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं.